सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपल्या घरात नेहमी कुणाच्या तरी एकामागून एक व्यक्ती आजारी पडत असतील, नेहमी घराला नजर लागत असेल. कोणीतरी शत्रू आहे, परंतु त्या शत्रूचं तुम्हाला नाव माहिती नाही, किंवा तुम्हाला त्या शत्रूचं नाव माहिती आहे परंतु त्याविषयी तुम्ही काहीच करू शकत नाही. अगदी आजार आहेत, घरात कटकटी आहेत, भांडणं आहेत, आलेला पैसा स्थिर होत नाही कारण शत्रूची नजर ही तुमच्या घरावर आलेली आहे. प्रत्येक कृतीत शत्रू तुमच्या प्रत्येक कृतीला अगदी निरीक्षण करून पाहत आहे. आणि अशा वेळेला काय होतं, तर ती नजर जी आहे ही आपल्या पैशांना लागते, आपल्या संसाराला लागते, आपल्या नवऱ्याला, आपल्या मुलांना, आपल्या कुटुंबाला, आपल्या घराला लागते. बरेच लोक नवीन घर बांधतात परंतु त्याच्यात शांतता नसतं, त्याच्यात सुख नसतं, कारण त्या नवीन घराला सुद्धा कुणाच्या ना कुणाच्या तरी नजरा लागलेल्या असतात. तर काही वेळेला काय होतं, छानपैकी नोकरी असते परंतु ती नोकरी आहे आणि त्या नोकरीला खूप सारा पगार आहे असे म्हणणारे किंवा त्या व्यक्तीला नजर लावणारे सुद्धा खूप लोक असतात. काही वेळेला एखादं बाळ खूप छान असतं, गोड असतं, त्याच्यावर सुद्धा काही लोकांच्या खूप नजरा असतात आणि त्या गोड नजरा म्हटल्या तरी पण नजर ही लागते. आता ही नजर, हा शत्रू जर का आपल्याला दूर करायचा असेल तर त्यासाठी काय करायचं? हा जो उपाय आहे, हा उपाय अतिशय सुंदर आहे, प्रभावशाली आहे. या शत्रूला आपल्यापासून लांब ठेवायचं असेल, आपल्या आजूबाजूला असेल किंवा आपल्या रिलेटिव्ह मध्ये जी कोणी व्यक्ती असेल त्या व्यक्तीला आपल्यापासून लांब ठेवायचं असेल त्यासाठी काय करायचं? एक तमालपत्र घ्यायचा. एक तमालपत्र घ्यायचा. त्या तमालपत्रावर काळ्या रंगाच्या पेनाने तुम्हाला जर त्या व्यक्तीचं नाव माहिती असेल तर त्या व्यक्तीचं नाव लिहायचं. नाव लिहिल्याच्या नंतर त्या व्यक्तीचं नाव काहीही असू शकतं, 3 अक्षरी, 5 अक्षरी. समजा प्रसाद असेल तर 3 अक्षरी, सागर असेल तर 3 अक्षरी, किंवा काहीही असेल, कुठलंही नाव असेल तर त्या नावाचे जेवढे अक्षर आहेत तेवढे लवंगा सुद्धा आपल्याला सोबतच घ्यायच्यात. अगदी पिवळ्या रंगाच्या आणि छान फुलवाल्या आपल्याला लवंगा घ्यायच्या आहेत. काळ्या रंगाच्या पेनाने त्या शत्रूचं नाव लिहिलेलं आहे. तो जो पान आहे, समजा आता बघा हे हे समजा छोटस असं पान आहे लांब, ह्याच्यावर तुम्ही नाव लिहिलंय, त्याची अशी फोल्ड करा, अशी फोल्ड करा. 2-3 फोल्ड होतील, जास्त मोठं पान नसतं. अशी फोल्ड करा. त्यानंतर जेवढ्या त्या व्यक्तीच्या नावाचे अक्षर आहेत तेवढे तुम्ही लवंग घेतलेले, त्या लवंगा त्या पानाला खोचा. खोचल्याच्या नंतर ते पान असं आपल्या उजव्या हातात घ्या. उजव्या हातात घेतल्याच्या नंतर तुम्हाला 108 वेळेला एक मंत्र म्हणायचा आहे. बघा, नजर दोष असेल किंवा शत्रू पीडा असेल, शत्रूला आपल्यापासून लांब ठेवायचं असेल तर मंत्र बोलणं खूप गरजेचं असतं. ओम शरणे शरणे वश वश स्वाहा. गाडीचा आवाज आला असेल, सॉरी. ओम शरणे शरणे वश वश स्वाहा. ओम शरणे शरणे वश वश स्वाहा. डोळे बंद करून 10 मिनिटे म्हणा किंवा 108 वेळेला डोळे बंद करून हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर एक छोटस काळं कापड घ्यायचं. त्या कापडात हे पोटली सारखी म्हणजे तयार करून घ्यायचं, जे बांधून टाकायचं, आणि ती पोटली 3 दिवस आपल्या जवळच ठेवायची. सलग हा उपाय 3 दिवस करायचा. परंतु तो जो तमालपत्र आहे तो तुमच्या जवळ जी पोटली तयार केलेली आहे तीच लागेल. फक्त हा जो मंत्र आहे हा 3 दिवस तुम्हाला सतत म्हणायचा आहे. शनिवार, रविवार, सोमवार, शनिवार पासूनच मंत्र उपाय करायचा आहे. शनिवार, रविवार, सोमवार 3 दिवस म्हणायचा आहे मंत्र. आणि सोमवारी तुम्हाला आपल्या घरातच एखादी मातीची पणती घ्या किंवा जे काही भांड असेल छोटस ते घ्या. त्यात काही कापूरच्या वड्या घाला आणि हे जे पान आहे हे पान तुम्हाला त्यात जाळून टाकायचं आहे. मंत्र बोलत असताना तुम्हाला त्या व्यक्तीचं चित्र जे आहे डोळ्यासमोर ठेवायचं आहे 3 दिवस. आणि त्यानंतर सोमवारी म्हणजे शनिवार, रविवार, सोमवारी ही जी पोटली तयार केलेली आहे पानाची, ती पानाची पोटली तुम्हाला पेटवून द्यायची आहे, जाळून टाकायची आहे. आणि राख एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकून द्या किंवा पाण्यात टाकून द्या तरीही चालेल. कुणाच्या पायाखाली येणार नाही ह्याची काळजी घ्या. ह्याच्याने आपल्याला आपल्या मागे लागलेला शत्रू, आपल्यावर नजर ठेवलेला शत्रू किंवा आपल्याला लागलेली सगळी नजर किंवा आपल्या घरात असलेली जी काही निगेटिव्हिटी आहे ती सर्व ज्या वेळेला ही तुम्ही धुनी आपल्या घरात फिरवतील पेटवून हे सगळं, त्यावेळेला हे सर्व काही दूर होईल आणि तुम्ही पुन्हा नव्याने अगदी सुखाने संसार कराल. तर आजचा छोटासा व्हिडिओ ज्यांना कुणाला हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.